पहिल्या 5 वर्षात साधारण माझे इन्व्हेस्टेड सगळं रिकवर झालं. चांगले संस्कार असल्यामुळे त्यांनी रत्नागिरीचे फडके शास्त्री यांच्याकडे प्रस्थानत्रयीचा अभ्यास केला. प्रस्थानत्रयीमध्ये 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता यांच्यावरची भाष्य त्यांचा अभ्यास केला. ती मुखोद्गत केली सगळी. पहिल्या वर्षी मला जवळजवळ ॲव्हरेज 250-300 नाही पण 200-250 रुपये ॲव्हरेज किलोने गेले माझी. ते असं मला कधी घडी म्हणून वापरत नव्हते मला अजिबात. बरोबर. त्यांच्या मुलग्याप्रमाणे ते मला वागून देतात. माणसाची इन्व्हेस्टमेंट हा सुद्धा एक हे विचार केला पाहिजे आपण. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड या गावात येण्याचा हा दुसरा योग आहे आणि अतिशय लवकर हा योग जुळून आलेला आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत याच गावात आपण ज्यांच्याकडे यापूर्वी त्यांचा चौसोपी वाडा बघण्यासाठी भेट दिली होती ते म्हणजे डॉक्टर श्रीराम फडके सर. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जी इच्छा व्यक्त केली होती ती आज कुठेतरी पूर्णत्वास जाते आहे. मी आशा करतो की पुन्हा एकदा आपल्या शेतीच्या अनुषंगाने सुद्धा भेटू. परंतु या व्हिडिओवरती आपल्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपले अभिप्राय अवश्य कळवा आम्हाला. डॉक्टरांसोबत त्यांच्या शेतीविषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की नाही हे सुद्धा नक्की लिहा. आणि खूप वेगवेगळे प्रयोग, मी आत्ता सगळ्याच गोष्टी सांगत नाही परंतु मी नक्की इथे पुन्हा येईन. आणि मला या तुमच्या प्लॉटवर येऊन अतिशय आनंद होतोय, कारण कुठलाही गुगल मॅप दाखवू शकत नाही अशा खडतर प्रवास करून खडतर मार्गाने आपण इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही हे सगळं जे उभं केलेलं आहात ते जाणून घ्यायला नक्कीच मजा येणार आहे. पूर्वीचा व्हिडिओ आपण बघितला, खूप लोकांनी बघितला आणि अनेक लोकांना तो आवडला, त्यावर प्रतिक्रिया होत्या. शेती संदर्भातला सुद्धा व्हिडिओ करण्याची विनंती आपल्याला अनेकांनी केली होती, ती आपण कुठेतरी आज पूर्ण करणार आहोत. कसं वाटतंय पहिला व्हिडिओ, त्याचा प्रतिसाद आणि त्यानंतर आजचा हा व्हिडिओ, काय भावना आहेत? नाही, भावना म्हणजे तुमच्यामुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं असं आहे, मी व्यवसायाने डॉक्टर अॅनेस्थेटिस्ट होतो, मागच्या वेळेस बोललो होतो. हो. परंतु पूर्वीपासून लहानपणापासून शेतीची आवड म्हणण्यापेक्षा 7वीपर्यंत माझं शिक्षण व्हर्नाक्युलर फायनल हे गावातच झालं. त्यामुळे इथे पावसाळी कामं किंवा शेती ह्याचं घरातच होतं सगळं ते. त्यामुळे आत्ताच्या शेतकऱ्यांना माहीत नसतील असे बरेच शब्द मला माहिती आहेत. बरोबर. म्हणजे नांगरकी किंवा तास, बैलजोडी, तर खडसा, लुमणी, हे असे शब्द जे सर्वसाधारणपणे प्रचलित नाहीत. पण त्याच्यातून मी गेलेला असल्यामुळे तेव्हापासून मला शेताबद्दल आवड किंवा हे सगळं असल्यामुळे मी पुढे म्हणजे डॉक्टरीचं काम केलं. 40 वर्ष ते एअरस्टेसिस्ट म्हणून काम केलं रत्नागिरीला. आणि नंतर मग आपल्या ह्या मूळ घरात आलो परत. म्हणजे पूर्वीसुद्धा येत असे पण आता कायमच्या वास्तव्याला आलो. त्याच्या आधी रत्नागिरीला असे मी अॅनेस्थेटिस्ट म्हणून. बरोबर. आणि आता हे शेतीचं म्हणजे पूर्वीपासून होतंच ते, त्याच्यामध्ये अधिक काय करता येतील सुधारणा होते आता. बरोबर. पारंपरिक आंबा आणि काजू यासोबत तुम्ही आता इथे जो गेली अनेक वर्ष, आता त्याला प्रयोग म्हणता येणार नाही, एक यशस्वी शेती जी केलेली आहात ड्रॅगन शेतीची, ती आपण प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण ह्या कंपाऊंडमध्ये आतमध्ये जाऊया. आणि मला सांगायला आवडेल की आत्ता डॉक्टर जरी म्हणाले असले की तुमच्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली, तरी डॉक्टर साहेब त्यामध्ये पूर्ण श्रेय तुमचं आहे. कारण तुम्ही ज्या प्रकारे ह्या वयात सुद्धा, तुम्ही असेल, काकूनी असेल, तुमच्या सर्व कुटुंबियांनी हे जे वैभव सगळं आपलं सांभाळून ठेवलेलं आहे. आणि अशा असामान्य गोष्टीच मला नेहमी दाखवायला आवडतात. त्यामुळे पूर्ण श्रेय त्या गोष्टीचं तुम्हाला आहे. फक्त एक कुठेतरी योग जुळून यायचा असतो, कोणाच्या तरी हस्ते, कोणाच्या तरी माध्यमातून ह्या गोष्टी जगापर्यंत जायच्या असतात. त्याचं माध्यम मी ठरलो, हे माझं भाग्य. साधारण किती एकरमध्ये किंवा किती क्षेत्रात आपण आता ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहात? ड्रॅगनची शेती तशी 2-2.25 एकरमध्ये आहे ती. बरं. आणि ही सुरू केली मी 17 साली, म्हणजे 2017. म्हणजे मी जवळजवळ माझी अॅनेस्थेटिस्ट प्रॅक्टिस 40 वर्षानंतर बंद केली 17 साली. आणि त्यावेळीच म्हणजे आंबा, काजू आमच्याकडे होते, बऱ्यापैकी आहेत आंब्याचं. हे 700-800 झाडं आहेत माझी आणि त्याचं उत्पन्नही चांगलं मिळतं. परंतु हल्ली आंब्याच्या ह्याला ओव्हरहेड एक्सपेन्सेस भरपूर येतात. म्हणजे फवारणी, औषधं किंवा हे
नवीन रोगराई सगळी. पूर्वी एवढा खर्च नसे. बरोबर. आणि म्हणजे गडी माणसांचा प्रॉब्लेम, मला नेपाळी कामगार आम्हाला ते शोधायला लागतात, येतात आमच्याकडे ते. बरोबर. तर त्यामुळे आंब्यामध्ये फार असं प्रॉफिट मार्जिन काही राहत नाही जसं पूर्वी राहत होतं तसे. म्हणजे मी असं बरेच मित्रांजवळ म्हणतो की पूर्वी आंब्याची अवस्था अशी होती की जे काय पैसे यायचे थोडं यायचे. म्हणजे आत्ता 3-4 हजार रुपये पेटी असते, पण त्यावेळी साधारण 10-20 रुपये, म्हणजे 5 रुपये उरले तरी भरपूर पैसे झाले असं वाटत असे. बरोबर. पण तो काळही निराळा होता. डायरेक्ट ट्रान्सपोर्ट नव्हता. इथून बोटीने किंवा गलबताने मुंबईला जायचं आणि त्याच्यानंतर मग ती 8-15 दिवसांनी तुम्हाला करायची विक्री कळायची, दलाल कळविल ती. बरोबर. आणि त्याच्यापेक्षा आज समजा आज आम्ही अशी परिस्थिती, माझ्यासारखा लहान शेतकरी नाही पण मोठे जे आहेत ना ते दलालांना विचारतात आज काय किमतीने विकणार, तर तुमच्याकडे देतो, नाही तर अहमदाबादला जातो, नाही तर पुण्याला जातो. ही आजची परिस्थिती आहे. पण त्यावेळी असं नव्हतं. म्हणजे आंबाही कमी होता, वाहतूक त्याची प्रॉब्लेमॅटिक होती आणि पैसे मिळायचे, पण जे मिळायचे माझ्या हिशोबाप्रमाणे त्यावेळी 90% तुम्हाला प्रॉफिट म्हणून राहत होता. अच्छा. आज परिस्थिती अशी आहे, ओव्हरहेड्स म्हणजे खतं, फवारण्या, गडी माणसांनी हे असं सगळा हिशोब केला, 10% उरले पैसे तुम्हाला तर तुम्ही बऱ्यापैकी पैसे मिळाले असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आंब्याचं हे अनिश्चित हे चालू झालं होतं 15-20 वर्षापासून. अच्छा. तर त्याच्यासाठी आम्ही शोधत होतो. त्यामुळे मी बरेच इथे प्रयोग केले. थोडे संत्री मोसंबी लावली, नंतर हे लावलं, लिंब लावून बघितली, किंवा तुमचं येते आपलं हे काय ते खजूराचं काय असतं ना, ती पण 4-5 झाडं लावून बघितली. ड्रायफ्रुट्स. पण त्याच्यात काही विशेष मला हे मिळालं नाही. आम्ही शोधत असं दुसरं काय लागवड करता येईल. आणि दुसरं आमची जमीन ही अशी कातळाची, पक्का कातळ जमीन, मातीचं नावच नाही. 4-4-5-5 फूट सुद्धा खाली कातळच असतं. बरोबर. तर त्याच्यावर होईल असं काहीतरी आम्ही शोधत होतो. तर त्याच्यात 2-3 नाव पुढे हल्ली जे फॅशन आहे तुमचं एक्झॉटिक फ्रूट्समध्ये, एक ड्रॅगन फ्रूट एक त्याच्यात होतं. बरोबर. आणि ते अवोकाडो म्हणून येते असतं. आणि असे अनेक प्रकारचे होते. ते आम्ही ड्रॅगन फ्रूट आम्हाला जरा बरं वाटलं म्हणून बघायला गेलो एका नर्सरीमध्ये. आपलं खोपोलीच्या आसपास, म्हणजे पुणा बॉम्बे आणि रत्नागिरी बॉम्बे ह्याच्या मध्यवर्ती कुठेतरी ते खोपोलीच्या आसपास एक शहा म्हणून ग्रस्त होते. त्यांची नर्सरी आहे असं समजलं, म्हणून आम्ही ती बघायला गेलो होतो. तर त्यांनी एकंदर त्यांचं प्लॉट बीट दाखवलं. ते विकतात त्याचे स्टिक्स, म्हणजे जे हे लावण्यासाठी. तर त्यांच्याकडे चौकशी केली, बघितलं प्रत्यक्ष प्लॉट. तर ते म्हणाले की हे कुठल्याही जमिनीत होतं. पण म्हटलं कातळावर होतं का नाही मला ते विचारायचं होतं मुख्य. बरोबर. पण त्यांच्याकडे तसा काही अनुभव नव्हता. त्यामुळे म्हणाले म्हटलं आपण ट्राय करू. म्हणून मी ते थोडं एक अर्धा एकर, म्हणजे हे जवळजवळ 5 लाईनीचे आहेत ना, 150 पोल मी हे ड्रॅगन फ्रूटचे पहिले घेतले. त्या एका पोलवर 4 रोपं असतात ती. बरोबर. त्यामुळे असे 600 रोपं आम्ही त्यांच्याकडून घेतली. बरोबर. आणि इकडे आणून लावली. ते कसे लावायची, ते पोलमध्ये ठेवायचं आणि बाजूने मातीची जी भर देतो आपण त्याच्यावरच हे झाड होतं. अच्छा. त्याला खाली मुळं बिळं खाली जाणं, ह्याला एरियल रूट्स आहेत. म्हणजे इकडे याच्यावर तुम्ही आपण जवळ गेलो की दिसेल तुम्हाला की अशी मुळं असतात ती. बरोबर. आणि ते हवेतून पाणी शोषून घेतात. आणि हे बरं आहे वाटलं म्हणून आम्ही ते सुरुवातीला 600 रोपं आणली. रोपं म्हणजे स्टिक असतात, ते झाडाचे हेच असतात. बरोबर. आणि इथे हे पहिले 4-5 रांगा ज्या दिसतात, बरोबर, तर ते आम्ही पहिलं 17 साली लावलं. पहिलं 17 साली. 17 जवळजवळ पुढच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण व्हायला होते लोक. अच्छा. ते 17 साली लावल्या. आणि हे आता बघा तुम्ही, असे त्याला कळे येतात, हे फळं दिसत आहेत, हे सर्व प्रकार इथे तुम्हाला दिसतील. बरोबर. 18 साली 1 वर्षाने मला 200-300 किलो त्याच्यावर 5 लाईनीत फळं मिळाले. म्हटलं हे म्हणजे बहुतेक प्रत्येक झाडावर 2-4 अशी एवढीच होती. बरोबर. तर म्हटलं हे बरं दिसते. आधी मुळात ती जगली सगळी. मला वाटलं की काळजी होती ती व्हायची सुद्धा नाही.
परंतु ती तशी झाल्यानंतर मग पुढच्या वर्षी म्हटलं आपण हे वाढवायला हरकत नाही, कारण जमीन आमच्याकडे ही असली कातळी म्हणजे ह्याची जमीन नाहीच काही. बरोबर. तर इथे जे टाकतो ते आम्ही काय गोबर किंवा हे आपलं हे असो ना गांडूळ खत जे आम्ही बनवतो इथेच, आणि शेण किंवा हे असं माती थोडी असं टाकून ते झाड लावायचं. आणि आता आपण बघताय तसं चारी बाजून त्याचा विस्तार होतो. बरोबर. आणि मग त्याच्यावर साधारण दर वर्षाला मे जूनमध्ये त्याला फ्लॉवरिंग सुरू होतं. आणि दर महिन्याला एक स्पेल येतो. अच्छा. म्हणजे साधारण मेचं सोडून द्या, जूनमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत असे जण ऑक्टोबरमध्ये 1 महिन्यामध्ये ते फळ तयार होतं. बरं. ही आता किती वर्षांची झाड आहेत? ही आता सांगितलं ही पहिली 17 सालची. म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर लाईफ स्पॅन त्यांचं चांगलं आहे. त्यांचं असं सांगतात, म्हणजे आम्हाला काहीच अनुभव नाही. जवळजवळ 15-20 वर्ष झाड टिकतं हे. अच्छा. आणि तुमच्या ह्याच्यावर आहे काय खत पाणी बरोबर. बरोबर. तर हा कळा आल्यापासून साधारण 1 महिन्यामध्ये ते फळ तयार होतं. बरं. तर हा असा कळा येतो आणि तो जरा वाढला की आपलं ब्रह्मकमळ असतं ना, आणि हे फळ आहे तयार. म्हणजे हे आता 4-8 दिवसांनी त्याचा रंग बदलेल, तांबूस व्हायला लागतं, मस्त वास येतो त्याला थोडासा. बरोबर. आणि संध्याकाळच्या वेळी ते फुलतं. बरोबर. सकाळी मावळतं. अच्छा. आणि नंतर मग त्याची सेटिंग व्हायला लागते, त्याची कैरी किंवा छोटं हे जे आहे ना. बरोबर. तर हे जूनचा स्पेल सगळे बघताय आपण, हे बरोबर. झालेले आहेत. आणि आता हे महिनाभरात तयार होतील. म्हणजे जुलैमध्ये हे तिथे बघा एक साधारण तयार झालेलं तिथे रंग बदलला आहे तिथे. हा इकडे. हो, इथे साधारण म्हणजे मे महिन्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत. मे महिन्यात अगदी क्वचित म्हणजे 1-2 असे काय फळं मिळेल तर. जूनमध्ये बऱ्यापैकी मिळतात. बरोबर. जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दर महिन्याला साधारण एक स्पेल येतो. बरोबर. आणि प्रत्येक झाडाला कमीत कमी 50 एका महिन्यात फळ मिळतं. हो, एक म्हणजे हे असं फुल झालं ना, फुल मावळलं हे. आता हे मावळलं बघा, हे फुलाला 4 दिवसांनी फुलेल. हे आता मावळलं, फुल सुकतं आणि फळ धरतं. बरोबर. पण हे आता जातीवाईज किंवा प्रदेशावाईज वेगवेगळे आहे टर्म, की 1 महिना, काही ठिकाणी 2 महिने असं पण आहे? सीझन हाच आहे. अच्छा. म्हणजे ऑक्टोबर ते आपलं जून ते ऑक्टोबर. बरोबर. मला त्याच्यात म्हणजे आता नंतर 4-5 वर्षांनी असं लक्षात आलं की ह्याला बेसिक खर्च जास्त येतो. हे म्हणजे आम्हाला तर अजून जास्त आला, कारण कातळाला खड्डे पाडून त्याच्यात हे पोल रोवायला लागतात. बरोबर. आणि ही त्याची रूट म्हटली नाही, अशी बाहेर त्याची मुळं असतात. ही बघा तुम्ही, ही दाखवा. हो, ही रूट्स. बरोबर. आणि ह्या रूटमधून ते हवेतलं पाणी शोषतात. बरोबर. त्या जमिनीत सोटमूळ वगैरे काय त्याला नसतं. आणि अशी असल्यामुळे तर माझी कल्पना होती की पाणी कमी लागेल, पण त्यांना पाणी भरपूर लागतं. कारण त्याचं कॅनोपी एवढी मोठी आहे ना, त्यामुळे त्या सगळे सुकले तर प्रॉब्लेम होईल. बरोबर. त्याच्यात पाणी जास्ती लागतं. त्यामुळे आम्ही ते ड्रिप केलेलं आहे तिथे. पावसाळ्यात ते 4 महिने सोडून इथे पाणी कायम असतं. हो. समोर जरी समुद्र दिसत असला तरी हे कातळावरचा भाग आहे, डोंगरावरचा. तर इथे पाण्याची व्यवस्था तुम्ही मग आंबा काजू तुमची पूर्वीपासूनची शेती आहे? पूर्वी आहे, पण आंबा काजूला आम्ही म्हणजे बिन पाण्याचीच सगळी ती केलेली. अच्छा. म्हणजे कलमं लावल्यावर 1-2 वर्ष आम्ही शिपत होतो ते लोकांनी किंवा काहीतरी. पण नंतर आमच्याकडे जे सोर्स होतं त्याच्यात मी मग त्याच्यासाठी काय केलं प्रयोग, हे कातळावर मी बरेच खड्डे मारले. जवळ 1.5-2 लाख लिटर पाणी मी साठवतो. बरं. मग त्यावेळी त्याच्यावर मी ती कलमं वगैरे सगळी शिंपली. पण ह्याला ते पुरेसं नव्हतं पाणी, कारण ह्यांना रोज लागायचं. आणि एप्रिल-मे मध्ये तर पाहिजेच, कारण पुढे जूनपासून त्यांचं फ्लॉवरिंग सुरू होतं. तर त्याच्यासाठी मी 2 बोरवेल घेतले. इथे एक घेतली आणि तिकडे त्या दुसऱ्या शेतात एक घेतली. अच्छा. म्हणजे इथे पाणी उपलब्ध आहे? पाणी उपलब्ध आहे. आणि त्यामुळे अजूनपर्यंत मला आता हे नाही, पहिल्या 5 वर्षात साधारण माझे इन्व्हेस्टेड हे सगळं रिकवर झालं. बरं. म्हणजे ह्याला जवळजवळ एकरी 5 लाख रुपये खर्च येतो. अच्छा. म्हणजे हे पोल आणि हे सगळं कष्टी काढणे वगैरे. बरोबर. आणि कातळावर दुसरं होण्यासारखं काय नव्हतं. इथे गवत सुद्धा उगवत नसे आता येत नसल्यामुळे. पण आता बऱ्यापैकी ते हे झालेलं आहे. आणि माती आम्ही गांडूळ खत जास्ती करून ऑर्गॅनिकच हे करतो. जीवामृत असं घालत असतो. त्यामुळे एक निराळी चव येते या जीवामृतामुळे. अच्छा.
इव्हन भाजीपाला किंवा हे जे सुद्धा असतं ना त्याला चव निराळी असते, बरोबर. म्हणजे चांगली चव असते. गोडी ह्याची ड्रॅगन फ्रूट जर तुम्ही बाजारात विकत घेतलं तर व्हाईट कलरची असते, त्याला काही चव चव नसते. नसते. येस. लाल ह्याला जरा बऱ्यापैकी चव असते. ओके. पण आमचं लिटरली गोड असतं, बरं. म्हणजे ह्याला हे जीवामृत आणि ह्याचा परिणाम आहे तो गांडूळ खताचा. बरोबर. कारण ते आम्ही दर महिन्याला त्याला जीवामृत आणि हे घालत असतो, बरोबर. प्रत्येक महिन्याला. बरोबर. तर त्यामुळे त्याची गोडी खरोखरच छान आहे. बरोबर. आणि बाकी काय घाटावरची म्हणजे आम्ही बघायला गेलो होतो बरेच प्लॉट, तर त्यांची साईज मोठी असते, भरपूर लागतात, परंतु त्याला चव तशी नाही मिळत. बरोबर. तर इथे आम्हाला त्या दृष्टीने आमचं हे बरं आहे. बरोबर. आणि दुसरा माझा त्याच्यामध्ये हे उद्देश असा आहे की आंबा काजू काय म्हणा, समजा मे एंडला तुमचं संपलं इन्कम, त्याच्यानंतर पुढे काय तुम्हाला पुढच्या एप्रिल फेब्रुवारी मार्च शिवाय काही येण्याची शक्यता नाही. बरोबर. तर हे 4 महिने काही ना काहीतरी शेतकऱ्याला इन्कम येत राहतो. बरोबर. तर त्याला मेहनत कुठल्याही शेताप्रमाणे इथेही आहे, आहेच. नक्की. मेहनत पाणी असल्याशिवाय काही होत नाही. बरोबर. परंतु हेच सुरुवातीला माझं 2-3 वर्ष झालं आमचे शेती सहाय्यक असतात ना गावात, हो हो. तर त्यांनी बघितला प्लॉट, त्यांना आवडला वगैरे. तर ते मी 2-3 वर्ष झाल्यानंतर दापोली विद्यापीठाचे कुलगुरू होते, एक सावंत म्हणून मला वाटतं, तेही बघायला आले होते. बरं. तर त्यांना मी असं म्हटलं की अहो गुजरात आणि कर्नाटक हे भरपूर प्रमोट करतात हे. बरोबर. म्हणजे जसं आंब्याला ते हे देतात अनुदान किंवा सबसिडी असं काही ह्याच्यात, तसं तुम्ही याला का नाही देत. बरोबर. याला दिलं. त्यांनी लिहिलं मला वाटतं गव्हर्नमेंटला, अच्छा. आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून ते सुरू झालं. म्हणजे आता जो कोण प्लांटेशन करील, बरोबर, काही त्यांचं हिशोबाप्रमाणे असतील ते 4 लाख ते देत नाहीत, पण बरोबर, काहीतरी नक्की मदत करतात. कारण सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट याची जास्ती आहे, कारण ते पोल आणि हे ट्रान्सपोर्ट करून रोपं आणणे वगैरे. बरोबर. तुम्ही जेव्हा प्लांटेशन केलं त्यावेळेला तर मला वाटतं सबसिडी वगैरे काहीच ते नसेल. काहीच नव्हतं. कारण इकडे आपल्या परिसरात तर कुठे नव्हताच हा विषय. नव्हताच, हा भागच नव्हता. बरोबर. पण ते बघितल्यानंतर त्या कृषी सहाय्यकांनी सांगितल्यानंतर ते कुलगुरू आले इथे, बघितलं त्यांनी. त्यांना मी असं बोललो, पण म्हटलं हे असं असं आहे. बरोबर. तर त्यांनी मग ते पुढे कारवाई केली. आता आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं. गुजरात कर्नाटक यांनी भरपूर प्रमोट केलं. अच्छा. ड्राय फार्मिंगसाठी म्हणून. बरोबर. आणि ते भरपूर क्षेत्र. त्यामुळे झालं काय, पहिल्या वर्षी मला जवळजवळ ॲव्हरेज 250-300 नाही, पण 200-250 रुपये ॲव्हरेज किलोने गेले माझी. वा. आज परिस्थिती अशी आहे की आज 50 रुपयाच्या आहे ना. असे हे झाले. पण म्हणजे इतका सप्लाय वाढला की काय, उत्पन्न वाढलं? वाढला प्रचंड. गुजरातने फार प्रमोट केलं. ओके. मोदींनी त्याला कमलम हे नाव दिलं, हो, ड्रॅगन फ्रूटला. आणि तिकडे भरपूर शेतकरी लावतात. पण हे मला वाटतं विदेशी फळच आहे ना. विदेशीच आहे, विदेशी आपल्याकडे नाही. आपल्याकडचं नाही. सिंगापूर, मलेशिया किंवा ह्या भागातले. आणि आता ते सगळ्या देशात आहे. बरोबर. मुळात ते मेक्सिकन आहे असं म्हणतात, मला माहीत नाही ते. बरोबर. परंतु माझ्या दृष्टीने उपयोग त्याचा म्हणजे आंबा काजू सामल्यानंतर की हे 2-4 महिने काहीतरी शेतकऱ्याला इथल्या 4 पैसे मिळण्याची सोय आहे याच्यात. अर्थात कुठे आंब्याला जशी फवारणी हे त्याला फवारणी नाही लागत, पण बरोबर, कष्ट हे आहेत, त्याच्याशिवाय कुठे काही मिळत नाही. डॉक्टर श्रीराम नारायण फडके यांचा मी चुलत भाऊ. त्यांनी रत्नागिरी येथे भूलतज्ज्ञ म्हणून जवळजवळ 40 वर्ष व्यवसाय केला. आणि या 40 वर्षांमध्ये 60,000 शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या शल्यतज्ञांना मदत केली. आणि हे करत असताना त्यांचे वडील विद्यमान असतानाही ते इकडच्या शेतीमध्ये लक्ष घालायला लागले. आणि शेतीमध्ये विविध प्रयोग करताना मी त्यांना अनेक वर्ष आज बघत आलो आहे. तर आता इथे त्यांचं आंब्याचं वडिलोपार्जित इथे बागा होत्या, त्या त्यांनी वाढवल्या. नवीन नवीन प्रकारची कलमं तयार केली. आणि काजूवरती पण थोडं संशोधन केलं. आणि हा ड्रॅगन फ्रूटचा फार्म त्यांनी फुलवला. याशिवाय घरामध्ये पहिल्यापासून चांगले संस्कार असल्यामुळे त्यांनी रत्नागिरीचे फडके शास्त्री यांच्याकडे प्रस्थानत्रयीचा अभ्यास केला. प्रस्थानत्रयीमध्ये 10 उपनिषदं, ब्रह्मसूत्र आणि गीता यांच्यावरची भाष्य त्यांचा अभ्यास केला. ती मुखोद्गत केली सगळी.
हा आणखीन एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू म्हणावा लागेल. बस. धन्यवाद काका, तुम्ही डॉक्टर साहेबांविषयीच्या तुमच्या भावना व्यक्त केल्यात आणि त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचवलं. आपण पहिल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांचा परिचय विस्तृत करून घेतला होता आणि त्यांचं घर राहतं जे आहे ते दाखवलं होतं आणि त्यातूनही आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारचं हे कुटुंब आहे आणि डॉक्टर साहेब स्वतः कशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे खरंच. आणि एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही. कोकणाने अनेक रत्न दिली, तशा प्रकारचं एक रत्न, आणि त्यांनी फुलवलेली ही आजची ड्रॅगन फ्रूटची बाग बघण्यासाठी आपण इथे आलो आणि योगायोगाने आपलीसुद्धा भेट झाली. एक चांगला योग जुळून आला, तुमच्याशी सुद्धा गप्पा मारता आल्या. मनापासून धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिल्याबद्दल, आपल्या यूट्यूब चॅनलसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही 5 लाख रुपये एकरी म्हणजे खर्च 10 लाख सांगितला रुपये मी खर्च केले सुरुवातीचा. आणि 17ला लावली. हां 18ला मला पहिल्या 200-300 किलो मिळाली समजा हां सगळी झाड, म्हणजे ही 150 झाडं मिळाली. हां आणि 19-20-21ला मी राईट ऑफ झालो, म्हणजे मला सगळा खर्च निघून आला आणि वा. आता जे काय मला मिळतात ते म्हणजे समजा त्यातला प्रॉफिट असं म्हटलं क्या बात. हरकत नाही. म्हणजे अर्थात ते इकॉनॉमिस्ट काहीतरी निराळ सांगतील आपल्याला माहीत नाही. पण मेंटेनन्सची कॉस्ट कशी आहे? मेंटेनन्सची आता एक माणूस माझा कायम ह्या बागेत असतो. बर म्हणजे आत्ता समजा काम नाही असं वाटेल, पण हे आता मध्येच एक तण येतात किंवा हे काढण्याचं एक बरंच काम असतं. बरोबर. आणि आता 4 महिने ती फळं तयार झाली काढायची वगैरे ह्याची. पण आंब्यासारखं याला स्पेशालिस्ट लागत नाही, झाडावर चढणारा किंवा असं कर, ती माणसं दुर्मिळ झाली आहेत आता. बरोबर आम्हाला नेपाळीवर जास्ती भरोसा ठेवायला लागतो, आपले लोकल माणसं कोणी येत नाहीत. बरोबर. म्हणजे नाहीच, मिळतच नाही तिथे. आणि अजून एक फरक मला समजतोय की आंब्याला जसा वांदरांचा त्रास आहे, राखण तसं करावी लागते, तर हे वांदराचा त्रास काटेरी ह्याला झाड आहे. नाहीये. वांदराचा त्रास नाहीये, पण दुसरा त्रास आहेत शेती म्हटल्यानंतर असते. एक लाल मुंगी असते. होय, हा, ती लाल मुंगी याच्यावर ते गोड असल्यामुळे फळाला लागते. फळाला येते. ओके. आणि पाखरं हे इतपत झालं ना कलर बरोबर. गुलाबी असं की पाखरं येऊन टोचतात. पण मग त्यावेळेला तुम्हाला काय फवारणी वगैरे करावी लागते? नाही, फवारणी मुंग्यांसाठी करतो आम्ही. हा. ती म्हणजे सीझनला 2दा केलं तरी पुरते ती बरोबर. लाल मुंगी ठेवण्यासाठी. आणि हे पाखरांसाठी काय करणार, थोडी आम्ही कच्चे सर्व लाल दिसायला लागलं की लगेच काढतो. काढून टाकायचं. त्यामुळे मग थोडं ते कमी राहिलं की पाखरं खाणार ते. खाणार ती. बरोबर. आणि भरपूर येतात ते, कारण दुसरं काय या दिवसात नसतं त्यांना अगदी पाखरं. अगदी पण नक्कीच. वांदर येत नाहीत, कारण ह्याला काटे आहेत या फांद्यांना. हो भरपूर काटे असल्यामुळे ते त्यांना टोचत असणार, त्यामुळे वांदर इकडे बघत नाही. बरोबर आहे. आणि मग काहीतरी आता हे पावसाळी आपण कोकणातले वाजे कुठे भोपळे लावतो, पडवळ लावतो, हे असं तसं, कारण पाणी याला चालू असतं. पाऊस जरी गेला तरी पाणी देण्याची सोय आहे आम्हाला. असे वेल बिल लावतो बाजूला. ह्याच्यात पण म्हणजे आंतरपीक घेतलेलं आहात तुम्ही? ओके. घेतो म्हणजे असं पीक असं सदरात नाही, पण तो असं बऱ्यापैकी काहीतरी एक 5-50 किलो भोपळे होतात, हे होतात दुसरे. बरोबर. आणि हे एक साधारण माणूस- ड्रॅगन फ्रूट आपण बघितलं तर 10 ते 15 वर्षात वाढलेलं अलीकडचं असं एक फळ वाटतंय, कारण बाजारपेठेत पण पूर्वी दिसायचं दिसायचं नाही. आता सगळे अगदी- आणि आता हल्ली शेती जिकडे तिकडे लोक करायला लागले. तर अचानक हे कुठनं आलं असावं, त्याबद्दल काय अभ्यास तुम्ही नाही, कधी केला? त्याबद्दल म्हणजे त्या फळाबद्दल जर तुम्ही जास्ती हे केलं ना केमिस्ट्री त्याची, तर त्याच्यामध्ये आपल्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी वाढवण्याचं ते काम करतं. त्यामुळे ह्या दिवसात आताचा सीझन जो आहे तो म्हणजे कुठे साथीचे रोग किंवा हे ह्याचा जास्त असल्यामुळे या दिवसात त्याचा खप चांगला असतो. आणि मिळतच सुद्धा या दिवसातच. अर्थात हा काय एखादा प्रमोशनल हाय बाय काय सांग माहीत नाही, एक्झॅक्टली. पण या दिवसात ते जातात चांगले. बरोबर आहे. म्हणजे इतके वर्ष ड्रॅगन फ्रूट होतं कुठे, हा मला कधी कधी प्रश्न पडतो. तर आपल्याकडे जो निवडूंग आहे ना, हा साधा ह्याचा निवडूंग, हो, बांधावर असतो तो. हा, पण त्याला असे एक लाल फळं येतात, अगदी अशीच येतात, अगदी. पण केवढी गुंजे एवढी असतात. बरोबर, छोटीशी असते. त्यामुळे त्याचीच ही व्हरायटी काहीतरी असेल झालेली दुसऱ्या देशातून, नंतर ती आपण आणलेली आहे इकडे. बरोबर. आणि दुसरं एक माझ्या हिशोबाने इथला शेतकरी 8 महिने तरी एंगेज राहतो, म्हणजे आम्ही राहतो त्या दृष्टीने. बरोबर आहे. पहिले 4 महिने आधी साधारण डिसेंबर-नोव्हेंबर पासून सुरू होतं आंब्याच्या फवारण्या, त्याचे काय सगळी निगराणी, आणि ते संपत आल्यानंतर हे पण राहतं. आता ह्याचा उत्पन्नाचा पिरियड जरी 4 महिन्याचा असला
तरी बाकी मेंटेनन्स वर्षभर 12 महिने माझा एक माणूस कायम इथे 12 महिने एक माणूस कायम असतो. आणि खतं वगैरे जी काही मी केमिकल खतं फार कमी घालतो. म्हणजे आंब्याच्या बरोबर काय NPK घ्यायला लागतील किंवा मायक्रोन्यूट्रिएंट घालतो. पण जास्ती करून जीवामृत आणि गांडूळ खत बर. की जे मी स्वतःच बनवतो असतो. त्यामुळे माझ्याकडे जी गुरं आहेत त्यांचा फायदा ह्याच्यासाठी होतो. अच्छा दादा नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. माझं नाव रवींद्र अनंत गव्हाणकर. राहतो मी इथेच पूर्णगडला. माझ्या वाडीचा किल्लेगावडे जातो मी पूर्णगडला. बरं. आता आपण जी शेती बघायला आलेलो आहोत ड्रॅगन फ्रूटची शेती. होय. आणि डॉक्टर साहेबांनी जसा तुमचा परिचय आम्हाला करून दिला की तुम्ही ती शेती गेली अनेक वर्ष बघता आहात होय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तर नेमकं काय काम असतं तुमचं त्या ठिकाणी आणि 20 वर्षातला तुमचा अनुभव या फर्ममध्ये किंवा या शेतीमध्ये काम करण्याचा कसा आहे? तर सांगायचं म्हटलं तर ड्रॅगनमध्ये फक्त आम्ही 2 टाईम खतं घालतो. त्यानंतर आमचं कंटिन्यू त्याला 8 दिवसाने आमचे हे ना जीवामृत ते त्याचं चालू म्हणजे ते काम नसतं चालू कंटिन्यू. त्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याची म्हणजे त्या ड्रॅगनमध्ये गवत येतं. ते गवतने म्हणजे मशीन ते म्हणजे ग्रास कटणं ते साफसफाईचं काम कंटिन्यू चालू असतं त्याचं. बरोबर. आणि मेच्या एंडिंगला म्हणजे त्याला म्हणजे फळ यायला सुरुवात होते ड्रॅगन फ्रूटला. अच्छा. होय. एकंदरीत 20 वर्षाचा अनुभव सांगायचा तर 20 वर्षात मला जे डॉक्टर भेटलेत एकदम देव माणसाचे भेटले म्हणजे ते असं मला कधी घडी म्हणून वापरत नाही ते मला अजिबात. बरोबर. त्यांच्या मुलग्याप्रमाणे ते मला वागून देतात. वा. या वाक्यामधूनच लक्षात आलं की तुमचं नातं कसं आहे. आणि 20 वर्ष तुम्ही या ठिकाणी आहात आणि एक जिव्हाळ्याचे संबंध तुमचे या कुटुंबियांशी जोडलेले गेलेले आहेत. होय. आता मला सांगा साधारण मला वाटते 2017 पासून ड्रॅगन फ्रूटची शेती तुम्ही करताय. होय. बरोबर. तर म्हणजे लागवडीपासून तुम्ही आहात स्वतः. होय. तर किती बाय किती फूटवर ही शेती झाली? असं मला वाटतं होते 10-12 बाय 12 असा अंदाज असावा असा अंदाज झाडांच्या अंतरमध्ये. बरं. होय. एकूण 775च्या आसपास झाडं असतील. बरं. होय. अच्छा. होय. आणि आता त्यांचं लाईफ स्पॅन समजा एक 4 ते 5 वर्ष अजून असावं. होय. त्याच्यानंतर आता परत ती तिथेच नवीन लागवड होईल. होय. बरोबर ना? होय. होय. तुम्ही स्वतः तुमच्या शेतात किंवा तुमच्या ठिकाणी अशी लागवड केली ड्रॅगन फ्रूटची? कसं मला काय करायची गरज भासली नाही कारण मी ह्यांच्याकडे कंटिन्यू असल्यामुळे बरोबर. मला जे लागतं ते मी कधी पण ते ड्रॅगन मी खातो कधी पण. बरोबर. का असं मला त्यांनी विरोध नाही केला की तू इथलं मग आमच्या परमिशन काय घेऊ नकोस. बरोबर. मला लागतं तेव्हा मी गेलो तर मला वाटलं खायचं मी कधी पण खाऊ शकतो असं काय. मला कशी लागवड करायची मला काही वाटली तर म्हणजे कधी गरज भासलीच नाही. तुम्ही बाजारातलं ड्रॅगन फ्रूट कधी खाल्लंय? खाल्लंय. होय. त्या ड्रॅगन फ्रूटच्या चवीत आणि तुमच्या शेतातल्या ड्रॅगन फ्रूटच्या चवीत काय भरपूर जमीन असा फरक आहे. आमच्याकडे पिकतं ना ड्रॅगन फ्रूट याला आणि त्याच्यात भरपूर फरक आहे. एकदम आमच्याकडे तर खायला तर रुचकर आहे एकदम आहे. होय. अच्छा. आणि याला मागणी पण भरपूर आहे त्याची. बरोबर. होय. तुमचं शिक्षण किती झालेलं? मी 9वी फेल आहे. 9वी फेल आहे. होय. मग 9वी फेल जेव्हा झालात त्यानंतर आयुष्यात काय पुढे चित्र होतं? काय करावं असं एक डोक्यात होतं? मुंबईत जावं असं त्यावेळेला कोणी सांगितलं वाटलं? नाही मुंबईत जावं असं भरपूर लोक बोलले होते. मुंबईला जा फिनोद कंपनी कामाला जा. गवंडी कामात मला जास्त हे होतं इंटरेस्ट होता. पण आमच्या डॉक्टर काकांनी जो माझ्या विश्वास टाकला स्टार्टिंगला आल्यापासून त्यावेळेस मला वाटलंच ना की असं इथून कुठे जावं असं वाटलंच नाही. बरोबर. मग आज इतके वर्षानंतर आता तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप आहे की समाधान आहे? समाधान बिलकुल. पश्चाताप कधी वाटलंच नाही. समाधान आहे. तसं म्हणजे काय म्हणजे मी त्यांचं पण काम हँडल डेव्हलप करतो माझं पण काम करतो मी. पण त्यांनी असं कधी मला बोललं नाही की तू माझं काम करताना तू आपलं काम कधी करूच नकोस. आता मी समजा कामावर इथे आल्यानंतर समजा हिंट आपला मला कुठे जायचं लागलं कुठे पाव रत्नागिरीला तर मी त्यांना विचारत पण नाही. मी माझी गाडी घेऊन लगेच निघतो मी. बरोबर. पण ते मी आल्यानंतर मला विचारत पण नाही तू कुठे गेला होता कधी चर्चा करत नाही. बरोबर. एवढा त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. वा. आणि मी कामानिमित्त कुठे जातच नाही. माझं काम असेल तरच मी इथून बाहेर पडतो मी. क्या बात आहे. ह्यावरून लक्षात घेतलं पाहिजे एक नातं कसं असलं पाहिजे आपल्याकडच्या माणसाशी आणि जो मालक असेल त्यांच्यातलं नातं कसं असलं पाहिजे यातून अनेक जणांना शिकता येईल. होय. आपण तशीच आशा करूया. आणि दादा तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही ज्या प्रकारे इतके वर्ष काम करत आहात या शेतामध्ये त्याच पद्धतीने ह्या पुढेही करत राहाल. ह्या कुटुंबियांशी नेहमी तुम्ही जोडलेले असाल ह्याची खात्री आहे मला. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
आणि तुमचं अभिनंदन. आत्तापर्यंत तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहात, कारण मराठी माणूस, शेती, कोकणातला माणूस विशेषतः उठसूट आपली मुंबईत जात आहेत मुलं सगळी उठून, गावं ओस पडत चालले आहेत, सगळे वयोवृद्ध शिल्लक चालले आहेत. तर त्या दृष्टीने माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून आपण मेसेज हाच द्यायचा प्रयत्न करत असतो की कोकणातल्या मुलांनी इथे थांबा, इथे काहीतरी करा. प्रत्येकाच्या जमिनी नसतात, प्रत्येकाकडे इतका पैसा नसतो, मला मान्य आहे, परंतु इथे राहून करण्यासारखं खूप काही आहे. आणि त्याची सुरुवात तुमच्यासारखी लोक ज्यांनी एकमेकांवरचा विश्वास आहे हा डॉक्टरांनी तुमच्यावर ठेवला, तुम्ही डॉक्टरांवर ठेवलात आणि त्याचं एक चांगलं रिझल्ट्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळाले. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद. इथे प्रत्येक जे झाड आहे त्याला खांब आहे, RCC खांब उभा आहे. होय. तर हा का प्रत्येक ह्याला आवश्यकच असतो? नाही, आता- आधाराशिवाय ते उभं राहू ही शकत? वेलेसारखंच आहे ना हे बघा, ही वेल आहे, हे पसरत जाईल ना तर खाली. ओके. म्हणजे तसं नाही, तर काही लोकांनी आता तिकडे घाटावर केलंय, कोल्हापूर इकडे तिकडे, की अशी ती तार खेचतात एक अच्छा. आणि तारेवर सोडतात. बर. पण मला हे जरा बरं वाटलं. आणि आमच्या वेळी ते तारे बघायचं का माहिती नव्हतं, कारण आता ऑलमोस्ट 9-10 वर्ष होत आले मी हे असेच पोलच्या ऐवजी तार खेचतात अच्छा, आमच्या ओके. लांब आणि त्याच्यावर सोडतात. पण ते थोडा आधार त्यांना पाहिजेच का बरोबर. कशा याचा खर्च थोडा कमी येत असेल, पण माहित नाही मला, पण मी काय त्याच्यात गेलो नाही. बरोबर. कारण हाच सगळा माझा अजून प्रयोगच चालू आहे ड्रॅगन फ्रूटचा. पण फॉर्च्युनेटली की आय एम आउट ऑफ लोन किंवा त्याचे इन्व्हेस्टमेंट जी केली ती बरोबर. माझी रिकवर झालेली आहे. हो. आता काही दर आला तरी मला दरवर्षी काहीतरी अश्युअर्ड 4 महिने पैसे येत असतात. पण नवीन माणूस असेल कॉस्ट इफेक्टिव्ह करण्यासाठी याऐवजी लाकडी खांब किंवा असं काही वापरू लाकडी खांब चालणार नाहीत, कारण 15 वर्ष म्हटल्यानंतर तो टिकला पाहिजे जमीत, ओके. कुस्ता कम नये. असं ना चालतं शेती अगदी. नेहमी. ज्या कॉन्क्रीट पोल फुल प्रूफ ह्याच्यात आहे इतके वर्ष. हो. ही आता 9 वर्ष झाली आणि माझ्या अजून 4-5 वर्ष तर नक्की जातील. आता ती झाडं सुद्धा दमायला लागली, म्हणजे ही आता ही आम्ही कटिंग करणार बरोबर. आणि तिथे दुसरी लावू किंवा दुसरा पोल लावू, काय असं. बरोबर आहे. 15 मला सांगताना सांगितलं त्यांनी की 15 वर्षाचा झाडाचं लाईफ असतं कमी. अच्छा. हे असं म्हणजे हे होतं, सुकत जातं, म्हणजे खोड होतं त्याचं. बरोबर. आणि नंतर मग हे पुढचे जे नवीन पालवी येईल हो. त्याला ही फुलं येतात. हा एकच क्षेत्री पूर्ण प्लॉट आहे तुमचा? दुसरं कोण नाही. तुम्ही स्वतः आहात. किती एकरचा आहे पूर्ण प्लॉट? हा प्लॉट आहे 26 एकरचा. अच्छा. आता जवळजवळ 400 आंब्याची कलमं आहेत. हा. काजू आहे जवळजवळ 5-6 एकर. पण गावठीच आहे, म्हणजे पूर्वीचा होता तोच मी डेव्हलप केला. वेंगुर्ला 4 वगैरे लावलं तर त्याला चांगलं हे येतं. ह्याचं सुद्धा उत्पन्न मला बऱ्यापैकी येतं काजूचं. बरोबर. आणि साधारण समजा डिसेंबर नाही पण जानेवारी फेब्रुवारीमध्ये काजू मिळतो. मार्च एप्रिल मे पर्यंत आंबा मिळतो आणि जून पासून हे चालू होतं. म्हणजे 7 महिने म्हणजे माणसांची, वर्कर्सची मॅनेजमेंट आणि आर्थिक हे पण दोन्ही दृष्टीने बरे जातात. बरोबर. आणि परत डिसेंबर नोव्हेंबर पासून आम्हाला आंब्याची फवारणी वगैरे हे ते करायला लागतं. बरोबर. आता आपली 1 एकरमध्ये ही किती झाडं बसलेली आहेत? हे 2.5 एकर आहे, म्हणजे इथे 700 पोल आहेत. हे बर. एकरी हे 150-300 पोल होतात साधारण बर. एकर ह्या स्पेसिंगने लावलं. बरोबर. आणि त्याचं आता वार्षिक उत्पन्न काय म्हणता येईल साधारण? एकरी आपण पकडूया. एकरी म्हटलं तरी 3-4 लाख रुपये नक्की येतात त्याचे. बर. 2 एकरमध्ये 7-8 लाख रुपये मिळतात. आणि पूर्वीची आमची इन्व्हेस्टमेंट राईट ऑफ झालेली आहे. त्यामुळे आता येतील तो आता मेंटेनन्सचा, म्हणजे 12 महिन्याचा एक माणूस, पाणी, पंप, हे सगळं बऱ्यापैकी पैसा भेट होतो. बरोबर. साधारण एकरी खर्च किती आहे अंदाजे आत्ता? हां. आत्ता म्हणजे आता हे एक माणूस बघा हल्ली काय 300-400 रुपये रोज आहे, त्या हिशोबाने 10-12 हजार रुपये महिन्याचं त्याचं. आणि हे खतं घालतो, जास्ती करून ते आम्ही स्वतःच बनवतो. अच्छा. सेंद्रिय खतासाठी गांडूळ खत आणि हे. आणि NPK मध्ये कलमांना ज्यावेळी खतं देतो त्यावेळी ह्यांना पण एक डोस देऊन टाकतो. तर मंडळी, आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आजच्या या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची शेती, जी इतके वर्षांचा अनुभव त्या पाठीमागे आहे आणि यशस्वीरित्या या प्लॉटवर डॉक्टर साहेबांनी शेती केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा. हा डेडिकेटेड व्हिडिओ होता ड्रॅगन फ्रूटसाठी. अर्थातच ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या मनात प्रश्न असू शकतात, ते आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण त्यावर उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्याच विनंतीनुसार आपण हा व्हिडिओ
बनवायचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि डॉक्टर साहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद. आज ह्या वयातसुद्धा तुम्ही मोठ्या उत्साहाने हे सर्व करताय, त्याचप्रमाणे आम्हालाही वेळ देताय. कारण मला एका व्हिडिओत असं पण ऐकायला मिळालं की गुजरातला काही शेतकरी असे आहेत जे नुसते शेतीत म्हणजे त्या फार्ममध्ये एंट्री करण्यासाठी सुद्धा बाहेरच्या लोकांकडनं पैसे घेतात, म्हणजे अभ्यासासाठी असेल किंवा जे काही असेल. अर्थात ह्याचा दसपट मोठे फार्म असतील, पण आपला कोकणी माणूस जो इथे ज्ञान देतोय हे सगळं की दुसऱ्यांना समजावं. मी खूप लोकांना रोपं दिली. आता आमच्याकडे जे बरेचसे मेरवीतले गडे आहेत, प्रत्येकाने एक एक दोन दोन नेऊन ते स्टिक लावलेले आहेत. वा. प्रत्येकाला 5-25 फळं मिळतात. बरोबर. मग अशी आला होता ना तो, हे आता समजा मी नसलो तर तो तुम्हाला सगळं हे दाखवेल, हे सगळी माहिती देईल. बरोबर. खूप लोक येऊन जातात, प्लॉट बघून जातात. आणि दुसरं असं की आपल्याला जे शक्य आहे ते करायचं हो. दुसरं आणखीन काय, शेती म्हणजे असं काय दरवर्षी प्रॉफिटच बघा. माझे माणसाची इन्व्हेस्टमेंट हा सुद्धा एक हे विचार केला पाहिजे आपण. खरं. इतकी माणसं एंगेज आज माझ्याकडे जवळजवळ वर्षभर कायम 15-20 माणसं कायम असतात. नेपाळी असतील किंवा इथले लोकल असतील. बरोबर. पण एवढ्या माणसांना मी काम देतो म्हणण्यापेक्षा हे शेती काम देते त्यांना. नक्कीच. आणि हे म्हणजे शहरात जायचं कमी होतं ना प्रमाण. अगदी. आणि स्वतः बघितल्यानंतर आमच्या प्रत्येक हे मेरवीतल्या गड्यांनी जवळजवळ प्रत्येकी 2-4 लावले. आता तो विचारला मगाशी आला होता तो 15-20 फळं आहेत म्हणून. ठीक आहे, ते त्यांच्या पुरेसं त्याचा नक्कीच व्यवहार नव्हे, पण माणसाला एक क्युरिओसिटी असते आणि आपल्याला मिळतंय तर का घेऊ नये. अगदी अगदी. आणि याच उद्देशाने मी बऱ्याच लोकांना इथून स्टिक पण देतो. आम्ही ठेवतो त्या. बरोबर. कटिंग नोव्हेंबरमध्ये कटिंग करायला लागतं त्याला. बरोबर. कटिंग हे करतो. डॉक्टर साहेबांनी आपल्याला दिलखुलासपणे सर्व माहिती त्यांच्या परीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला या व्हिडिओमध्ये अगदी अतिशय कमी प्रश्न विचारायला लागले किंवा कमी बोलायला लागलं, इतक्या डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि विषय शेती हा खरंच खूप मोठा आहे. तो असा 20 मिनिटात अर्धा तासात आटपणारा नाही. परंतु मी जसं सांगितलं, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही आमच्या परीने त्यावर प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करू. डॉक्टर साहेब, मनापासून धन्यवाद. तुम्ही आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला वेळ दिलात, आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमच्या या फार्मविषयीची, शेतीविषयीची माहिती पोहोचवलीत. आणि मनापासून तुम्ही इथे निमंत्रित केलं. मध्यंतरी तुमचा फोन आला होता आणि योग जुळून यायचा असतो तसा तो आज जुळून आला. आणि खूप छान वातावरण आहे आत्तासुद्धा. त्या वातावरणात आपल्याला हे शेत बघता आलं आणि तुमच्याकडनं माहिती घेता आली. मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की अशाच हटके व्हिडिओसाठी आपला अथर्व हर्डीकर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला अभिप्राय मला नक्की कळवा. मनापासून धन्यवाद. नमस्कार.